Dear student, listen, page number 49. Addition and subtraction, mixed problems. याच्या अगोदर आपण ॲडिशनचे आणि सबट्रॅक्शनचे वेगवेगळे उदाहरणं पाहिले, हाच्याची बेरीज आणि वजाबाकी. बरोबर. आता आपल्याला असे उदाहरणं पाहायचे आहे की ज्या उदाहरणामध्ये ह्या दोन्ही क्रिया केल्या जाणार आहे. आता पेज नंबर 49वर एक जे तिचं समजून दिलेलं आहे बघा, तेच मी तुम्हाला समजून सांगतोय. लक्ष द्या. आणि त्या आधारी 5 खाली शाब्दिक उदाहरणं दिलेले आहे. त्या 5ही उदाहरणामध्ये तुम्हाला बेरीजही करायची आहे, वजाबाकी करायची आहे. उदाहरण एकदा दोनदा तीनदा वाचायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला कुठे कोणती क्रिया करायची आहे ते लक्षात येईल. ठीक आहे. आता बघा पेज नंबर 49वर पहिलं जे उदाहरण आहे ते आपण बघतोय, समजून दिलेलं. देअर आर 42,306 ट्रीज इन अ फॉरेस्ट. फॉरेस्ट म्हणजे जंगल. एका जंगलामध्ये 42,306 झाडे होती. ऑफ धिस म्हणजे त्या झाडापैकी 23,479 आर टिक ट्री म्हणजे सागाची झाडं, सागवान. आपण फर्निचर वगैरे करत नाही का ते. अँड 16,675 आर सुबाबुळ ट्री. हाऊ मेनी अदर ट्रीज आर देअर इन द फॉरेस्ट. काय उदाहरण आहे आपलं की एका अरण्यामध्ये, एका जंगलामध्ये 42,306 झाडे होती सर्व प्रकारची. त्याच्यापैकी 23,479 झाडं ही सागवानाची होती आणि 16,675 ही सुबाबळीची झाडे होती. तर दुसरी म्हणजे दुसऱ्या जातीची एकूण झाडे किती, शिल्लक राहिलेली झाडे. म्हणजे आता याच्यात काय करायचं आहे, सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल की सागवानाचे आणि सुबाबुलचे किती झाडं आहे यांची अगोदर बेरीज करावं लागेल. ॲडिशन ऑफ द टिक ट्री अँड सुबाबुल ट्री. अँड देन टोटल जे ट्री आहे त्यामधून ह्या दोघांची आलेली बेरीज ही मायनस करायची, सबट्रॅक्ट करायचं ते. लक्षात आलं. म्हणजे मग राहिलेली दुसरी झाडं आपल्याला बरोबर उत्तर मिळून जाईल. आता इथं बघा समजून दिलेलं आहे. व्हॉट इज आस्क, तुम्हाला काय विचारलेलं आहे, द नंबर ऑफ अदर ट्रीज, दुसऱ्या झाडांची संख्या. व्हॉट इन्फॉर्मेशन इज गिवन, आपल्याला माहिती काय दिलेली आहे. टोटल ट्री 42,306 आहे, टिक ट्री 23,479 आहे आणि सुबाबुल ट्री 16,675 आहे. ही दिली आपल्याला माहिती. व्हॉट विल डू यू फर्स्ट, तुम्ही अगोदर काय करणार, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं बघा, इथं दिलेलं आहे. ॲड टिक ट्री अँड सुबाबुल ट्री, या दोघांची करायची बेरीज. आता बेरीज बघा आपण करतोय 23,479 प्लस 16,675. इथं दिलेलं आहे बघा. 9 5 14 1404 हातचाला 1, 7 1 7 7 2 14 हातचा 1 15 15 5 हातचाला 1 6 4 10 आणि हातचा 1 त्याच्यात मिळवायचा 11 11 1 वर दिला हातचा परत कॅरी ऑन करा 6 3 9 त्याच्यात तो हातचा मिळवायचा 10 10 0 हातचाला 1 2 1 3 आणि हातचा 1 4. म्हणजे टिक ट्री अँड सुबाबुल ट्री हे दोन्हीचे मिळून आले 40,154, 40,154. बरोबर. ओके. आता पुढचं काय आहे आपली क्रिया, व्हॉट विल यू डू नेक्स्ट. आता तुम्ही पुढे काय करसान, मग सबट्रॅक्ट धिस सम फ्रॉम द टोटल नंबर ऑफ ट्री. टोटल नंबर ऑफ ट्री म्हणजे याच्यातून टोटल नंबर ऑफ ट्री जे आहे त्याच्यामधून या दोन्हीची आलेली बेरीज मायनस करायची. आता टोटल नंबर ऑफ ट्री किती आहे, लक्ष द्या. उदाहरणामध्ये बघा, शाबाश, 42,306, 42,306. मग वर लिहायचे 42,306 आणि मायनस या दोघांची टोटल किती आली बघा, वर तिथे बोट ठेवा, शाबाश, 40,154, 40,154. ओके. अँड मग तिथं सबट्रॅक्टचं चिन्ह द्यायचं, वजाबाकीचं चिन्ह द्यायचं, मायनसचं तेच त्याच्या खाली ते लिहायचं. आता बघा इथं आखून ठेवलं आहे बरोबर 42,000. तुम्हीसुद्धा उदाहरण सोडवताना याच पद्धतीनं ते उदाहरण आखायचं आहे. युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000 आहे की नाही. आता 4 अंकी संख्या असो, 5 अंकी संख्या असो, तुम्हाला प्रत्येक
संख्येची बेरीज आणि वजाबाकी ही करता आलीच पाहिजे, आहे की नाही. आता तुम्ही चौथीमध्ये आहे. मग 42,306 मायनस 40,154. मग आता फर्स्ट युनिट प्लेसला काय आहे 6 - 4, 6 - 4. मग 4च्या पुढे 6 येईपर्यंत काउंट करायचं. 4 5 6 2 आले, लिहिले तिथे 2 बरोबर आहे, शाबाश. त्याच्यानंतर 0 - 5. आता 0मधून 5 जातात का, 0मधून 5च नाही, 0मधून कोणतीही संख्या जात नाही, कारण 0 सगळ्यात लहान आहे. मग बाजूला जे 3 आहे 300 आहे, 100 प्लेसला किती आहे 300. मग त्या 300मधून 100 इकडे घ्यायचा आणि इथे 2 राहिले. बघा त्या 3ला कट केलं, 3च्या डोक्यावर 2 लिहिलं, इकडं 1 घेतला, त्या 0ला कट केलं आणि 1सुद्धा जसं जसं वर घेतलं. आता काय झालं तिथं 10 - 5. आता उदाहरण काय आपलं 10 - 5. 0 - 5 आहे का, नाही. आता आहे 10 - 5. मग 10 - 5 5 बरोबर. आता 3 - 1 राहील का, ते नाही. आता 3 - 1 राहणार नाही, ते राहील आपलं 2 - 1. मग 2 - 1 केलं तर 1 आलं बरोबर. आता 2 - 0. 2 - 0 म्हणजे 2च, कारण 2 मोठे आहे, आणि 4 - 4 म्हणजे 0. मग आता लक्ष द्या तुम्ही, 42,306 वजा 40,154 जर आपण केलं, म्हणजे 42,306 कोणती संख्या आली, परत सांगतोय मी तुम्हाला. 42,306 ही संख्या आहे त्या जंगलातली एकूण झाडे, आणि त्याच्यामधून सागवानाची आणि सुबाबुळची या दोन्हीची आपण बेरीज केली होती वर, ती आली आपली 40,154, 40,154. तर हा आकडा त्या एकूणमधून आपण मायनस केला आणि ते आलं 2,152. 2,152. मग खाली बघा मस्त त्यांनी उत्तर लिहिलं आहे, देअर आर 2,152 ऑदर ट्री इन द फॉरेस्ट. म्हणजेच काय की त्या जंगलामध्ये दुसऱ्या जातीची एकूण 2,152 झाडे होती. लक्षात आलं तुमच्या. आता याप्रमाणे पहिलं उदाहरण जे पुस्तकामध्ये समजून दिलेलं आहे पेज नंबर 49वर, मी सुद्धा तुम्हाला समजून सांगितलं, ते तुम्ही जसं तसं अगोदर लिहायचं, आणि खालचे जे 5 उदाहरणं दिलेले आहे ते 5ही उदाहरणं तुम्ही याच पद्धतीने सोडवायचे. व्हॉट इज आस्क्ड, व्हॉट इन्फॉर्मेशन इज गिवन, व्हॉट विल यू डू फर्स्ट, तुम्ही अगोदर कोणती क्रिया करसाल, व्हॉट विल डू यू नेक्स्ट, नंतर कोणती क्रिया करसाल, हे सगळं व्यवस्थित लिहायचं. हे 5-7 उदाहरणं जर तुम्ही या पद्धतीनं सोडवले ना, तर तुमच्या ते पक्क लक्षात बसेल. लक्षाला सगळ्यांच्या बरोबर सोडवसाल. ओके, सोडवायचं आहे आणि आपल्या ग्रुपवर टाकायचं आहे. थँक्यू.